वेलकम टू केक अकॅडमी. कसे आहेत मित्रांनो? तर आपण याच्या आधी लॉगरिथमचा कन्सेप्ट ऑफ लॉजवर व्हिडिओ बनवला होता. तर त्यामध्ये 3 क्वेश्चन पण बघितले होते. तर आता आपण याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहेत. तर हे क्वेश्चन पण 2-3 मार्काला विचारू शकतात. आजचा क्वेश्चन आहे प्रूव्ह दॅट 1 डिवायडेड बाय लॉग 6 टू द बेस 3 प्लस लॉग 6 टू द बेस 8 प्लस लॉग 6 टू द बेस 9 विच इज इक्वल टू 3. तर हे डिवाइडमध्ये आहेत सगळे. तर 1 छेदस्थानी लॉग 6 आहे, त्याचा बेस 3 आहे, प्लस 1 छेदस्थानी 6 त्याचा लॉग 8 आहे, बेस 8 आहे, तर प्लस लॉग 6 आहे, त्याचा बेस किती आहे 9 आहे, आणि बरोबर आपल्या किंमत किती दाखवायची आहे 3 करून दाखवायची आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, तर हा आज आपल्याला लॉज वापरायचा आहे. या लॉजमध्ये काय होईल, तर बेस जो लॉज जो वापरायचा आपल्याला तो लॉज काय असेल, बेस चेंजचा लॉज आहे. तर बेस काय होतो, चेंज होतो. तर हा चेंज होणारा लॉग मी डायरेक्ट करतो, आता लॉज घ्यायची गरज नाही आहे. तर लिहायचे असेल तर काय असेल, हा लॉग 3 टू द बेस 6 याचा काय होईल, बेस चेंज होईल. तो रेसिप्रोकल छेदात आहे, वर गेला त्याचा काय होईल, ऑटोमॅटिक तो बेस चेंज होईल. प्लस याचा पण काय होईल, लॉग हा किती येईल 6 आणि हा 8 येईल. तर इथं पण बेस चेंज झाला. परत प्लस लॉग हा वरी जाईल 9 आणि खाली गेली 6. हे लेफ्ट साईड घेतली, आपण राईट साईड काढायची आहे. तर परत असेल लॉगचा, आता याचा पण बेस 6 आहे, याचा पण बेस 6 आहे, याचा पण बेस 6 आहे, तिन्हीचा पण बेस 6 आहे. तर परत एक आपण लॉज वापरला होता, तो लॉज असेल कोणता, तर लॉग m इंटू n टू द बेस a विच इज इक्वल टू लॉग m टू द बेस a प्लस लॉग n टू द बेस a. हा आपल्याला लॉज यूज करायचा आहे. तर याच्यामध्ये काय असेल, हे प्लस आहे, तर इकडे काय होईल, ॲज इट इज मल्टिफिकेशनमध्ये जाईल. तर काही लॉग टू द बेस 6 आहे, तर हे किती असेल, 3 गुणिले 8 गुणिले 9 असेल. तर या तिघाचा गुणाकार असेल, तर लॉग 6 ह्या तिघाचा गुणाकार असेल 216. तर हे 216 असेल, तर अगेन आपल्याला हा 216 कोणाचा तरी क्यूब आहे. तर हे 216 क्यूब असेल, तर 6 इंटू 6 इंटू 6 असेल, हा 216 असेल. तर हे 2 किती वेळेस आहेत, तर 3 वेळेस आहेत. तर ह्या 216ला आपण असं पण लिहिलं जातं, अशा पण पद्धतीने लिहिता येतं. तर आपण काय करू, तिथे किंमत ठेवूया. तर लॉग 216चा ऐवजी आपण काय लिहिणार आता 6चा क्यूब, आणि हे किती असेल, बेसला 6 असेल. तर याच्या पुढे काय असेल आता, तर अजून एक आपण लॉज वापरला होता, त्या लॉजचा होता. तर हा असेल तुमचा लॉग 6 टू, तर काय असेल, लॉज 6 रेज टू 3 टू द लेस इज इक्वल टू. आता आपल्याला ह्याचा काय करायचं, चेंज करायचं. तर आपल्याला लॉज चेंज करताना कोणता लॉज होता तो, तर लॉग m रेज टू n टू द a विच इज इक्वल टू n इंटू लॉग m होता. तर आपल्याला काय करायचं, हा लॉज चेंज करायचा आहे. तर इथं किंमत जी असेल 3 किंमत ही कुणाची आहे, n ची किंमत आहे. तर काय असेल तुमच्या पैसे 3 इंटू 3 इंटू लॉग 6, आणि हा जो असेल तुमचा हा ॲज इट इज कॉपी पेस्ट 6 असेल. तर परत काय असेल, हे 3ला 3. तर अजून एक परत लॉज होता, कोणता होता, लॉग बेसला ए आणि एला असे एक येतं, तर 1 येतं. तर हे किती असेल, 3 इंटू 1 इज इक्वल टू 3. तर हेन्स प्रूव्ड. तर ह्या हेन्स प्रूव्डमध्ये काय असेल, आपल्याला 3 किंमत काढून द्यायची. आपण काय करतो, प्रूव्ह दॅटमध्ये 1 छेदस्थानी लॉग 3 ॲज इट इज 6 टू द बेस 3 प्लस लॉग 1 डिवायडेड बाय लॉग 6 टू द बेस 8 प्लस लॉग 6 टू द बेस 9 इज इक्वल टू 3. हा आपण लेफ्ट साईड घेतली होती, याची काय केली आपण राईट साईड काढली होती. तर याच्यामध्ये किती असेल, आन्सर 3 आले असेल. तर मित्रांनो बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, या आधीचा आपण प्रूव्ह दॅटचाच क्वेश्चन होता, हा पण प्रूव्ह दॅटचाच क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये प्रूव्ह दॅटमध्ये लॉग इन अ ब्रॅकेट लॉग x रेज टू पॉवर 4 मायनस लॉग इन अ ब्रॅकेट लॉग x रेज टू पॉवर 6 विच इज इक्वल टू लॉग 2/3. आपल्याला लेफ्ट साईड घ्यायची आहे. लेफ्ट साईडमध्ये आपल्याला दिलेले लॉग कंसामध्ये लॉग एक्सचा पॉवर 4 वजा लॉग एक्स इन अ ब्रॅकेट लॉग एक्सचा पॉवर 6 बरोबर लॉग काय करायचे 2/3 दाखवायचे. तर आपल्या लेफ्ट साईड घ्यायचे. तर लेफ्ट साईड असेल LHS मध्ये कोणते असेल, लॉग एक्स रेज टू पॉवर 4 मायनस लॉग इन अ ब्रॅकेट लॉग एक्स रेज टू पॉवर 6.
अशा पद्धतीने घेतलं आहे. दोघाचा बेस हा सेमच आहे. तर बेस सेम असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर याच्यामध्ये घ्यायचं आहे लॉग इन ब्रॅकेटमध्ये काय असेल लॉग एक्स रेज टू पॉवर 4 मायनस लॉग ॲज इट इज आहे लॉगमधला, तर लॉग एक्स रेज टू पॉवर 6 असेल. तर ह्या दोघाचा पॉवर असेल तर आपल्याला इथं एक रेशो वापरायचा, आपल्याला एक इथं लॉज वापरायचा. लॉज कोणता असेल लॉग एम रेज टू एन टू द बेस ए विच इज इक्वल टू एन इंटू लॉग ए टू द एम असं वापरायचं आहे. तर इथं 4 आहे एन आणि इथं 6 आहे, तर ते काय येतील पुढे येतील. तर पुढे काय असेल लॉग इन ब्रॅकेटमध्ये लॉग हे 4 इंटू लॉग एक्स असेल मायनस लॉग या लॉगच्या पुढे किती असेल 6 इंटू एक्स असेल. नेक्स्ट असेल आता परत एक आपल्याला लॉज वापरायचं आहे. या लॉजमध्ये काय असेल की लॉग एम बाय एन टू द बेस ए विच इज इक्वल टू लॉग एम मायनस लॉग एन असेल. तर आपल्याला यूज करायचं तर मायनस आहे म्हणजे काय होईल तुमचा लॉग हा काय असेल 4 इंटू लॉग एक्स असेल डिवायडेड बाय 6 इंटू लॉग एक्स असेल. जे कॅन्सलेशन आहे ते कॅन्सलेशन करूया. लॉग एक्स गेट कॅन्सल, लॉग एक्स गेट कॅन्सल. तर विच इज इक्वल टू काय असेल तुमच्याकडे लॉग 4/6 असेल. याचं कॅन्सल होईल, 2 2 4 2 3 6. तर तुमचा पुढचा आन्सर येणार आहे लॉग 2/3. तर हेच काय आपल्याला दाखवायचं होतं, तर हॅन्स प्रूव्ह. तर मित्रांनो बघा यामध्ये आपण काय केलं होतं, प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन घेतला होता. या क्वेश्चनमध्ये लॉग इन अ ब्रॅकेट लॉग एक्सचा पॉवर 4 मायनस लॉग टू द एक्स पॉवर 6 विच इज इक्वल टू लॉग 2/3 दाखवायचं होतं. तर अशा पद्धतीने आपण दाखवलेलं हा पण एक 2 किंवा 3 मार्काचा क्वेश्चन असू शकतो. तर अशाच क्वेश्चनसाठी तुम्ही के अकॅडमीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.